एक मिनिट मॅडम, तुम्ही जमिनीवर पाय ठेवू नका. द्या. अहो नाही इंद्राजी ओके. अहो द्या मॅडम. बसा. गरे गरे ग रे बद मद सा सा परे रे बप नि सा रे ग प नि सा रे ग प गरे गरे ग सा नि सा रे पद प गरे गरे ग सा नि सा रे पद प मद न सा सा ने परे रे म प ग मद न सा सा ने परे रे म प ग नि सा रे ग प द म प ग म रे गरे गरे ग सा नि सा रे पद प गरे गरे ग सा. दीपू आणि साळगावकर खूप छान जोडी आहे. बाबांचा बेस्ट स्टुडंट आणि बाबांची सगळी तत्व पाळणारी दीपू. अगदी मेड फॉर इच अदर. अरे वा, नयन जिजूंचा फोन होता वाटतं. तुला कसं माहित? तुझं हसूच सगळं सांगतंय. काय म्हणतात जिजू? ते म्हणत होते की
कॉफी प्यायला जाऊया का? अच्छा. अगं म्हणजे आता लग्न झाल्यावर आम्ही नवरा बायको होऊ ना, मग त्याआधी थोडा वेळ एकत्र घालवूया असं म्हणत होते. दीदी, नयन जिजू ना खरंच सॉलिड आहे. आणि तुम्हा दोघांना असं एकत्र बघून ना खूप छान वाटतं. तुम्हा दोघांना एकत्र बघूनही मला खूप छान वाटलं. म्हणजे तुझ्या चपलेचा सोल तुटला होता नाही का? तुला कसं माहित? ऐक ना, मी त्या बोरवणकर वहिनींकडे जाऊन येते. हा, आणि अगदी सांगलं सांग ती चहा पित रेंगाळत बसली की माझी किती कामं पडली ती रेंगाळायची सांगते वेळ. ना, तू सांग जरा तिला. सांग, तुला कसं माहित? सांग. अगं पाहिलं मी, म्हणजे तुझा चपलेचा तुटलेला सोलही बघितला आणि सोल बसवणारही बघितला मी. अच्छा. तेच तर आहे ना दीदी. अगं साळगावकर आणि दीपू, चहा मस्त झालेला बघ. ताई, अगं आई तू. दीपू, साळगावकरांसारखा मुलगा तुला आवडतोय ही खरंच खूप छान गोष्ट आहे. आणि आपल्या बाबांनाही आपण दिली. चहा जरा जास्त गोड झाला होता ग. सॉरी. काही हवंय का तुम्हाला बाबा? अगं तो हा ग सानूचा जो कोण मित्र येणार होता अजून आलेला नाहीये. बेजबाबदारपणा आहे हा. माणसाने वेळेची किंमतच नाहीये. ताई, तुला चहा देते. दीपू, मी सांगते ती एक गोष्ट ना कायम लक्षात ठेव. आपली काळजी घेणारा, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, आपल्याला काय हवं नको ते बघणारा आणि आपण कितीही दुःखात असलो तरी आपल्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करणारा मुलगा मिळायला भाग्य लागतं. गर गर ग सा नि सा रे प द प गर गर ग सा नि सा रे प द प म ध ध सा सा नि प रे रे म प ग म ध ध सा सा नि प रे रे म प ग नि सा रे ग प रे म प ग म रे. आणि साळगावकर तसा मुलगा आहे हे माझं मन मला सांगतंय. असा मुलगा आयुष्यात यायला नशीब लागतं दीपू. पण दीदी, असा किंवा असा कोणताही मुलगा देशपांडे सरांच्या मुलीच्या आयुष्यात असू शकत नाही. म्हणजे तो आयुष्यात आला ना की आयुष्य लपवाछपवी करत खोटं बोलण्यात निघून जाईल. आणि मला ते नकोय. माझं ऐक दीपू, मी खरं सांगते, असा मुलगा मिळायला नशीब लागतं. पण दीदी, नशीब प्रत्येक वेळी साथ देईलच असं नाहीये ना. पण नशिबाने साथ सोडली तरी खरं प्रेम शेवटपर्यंत साथ करतं. मला हे अजिबात आवडलेलं नाही ताई. वेळेची किंमतच नाही काय. वेळेचं जाऊ दे, पण दिलेल्या शब्दाला काही किंमत असते की नाही? बाबा येईल तो अडकला असेल कुठेतरी. अडकला असेल म्हणजे? अडकला असेल म्हणजे काय? तसं फोन करून कळवायला नको? इतर वेळी करतो ना फोन. हा, करतो ना. मग तसंच फोनवर कळवायचं की मला यायला जरा उशीर होतोय. बेजबाबदारपणा सगळा. सकाळपासून वाट बघत बसायला होय का? मूर्ख आहे का मी? मूर्ख आहे का मी? नाही बाबा,
मला शाळेत जायचं आहे, उद्या दिदीची हळद आहे, त्याची तयारी करायची आहे. पण हे महाशय काही निरोपच नाही. आपण कुठल्या महत्वाच्या कामाला जातोय याचा विचार नको. बेजबाबदारपणा सगळा. शब्दाला किंमत न देणारी माणसं मला आवडत नाहीत ताई. अशा बेभरोशाच्या बेजबाबदार माणसाला मी माझी मुलगी देऊ शकत नाही. अरे मुलगा कसा, माझ्या मुलीची काळजी, तिच्या भविष्याची काळजी घेणारा हवा. मुख्य म्हणजे शब्दाला जागणारा हवा. हा, बाबा येईल आता आला तरी हकलून दे त्याला. पण बाबा ऐका. परत पाठव. बाबा ऐका ना. सांगितलं ना, परत पाठव त्याला. बाबा प्लीज ना. माझ्यासाठी हा विषय संपला, समजलं? हा, येतो. बाबा प्लीज ना, प्लीज बाबा ऐका ना. बाबा ताई हे बघ तू शांत हो. आपण बोलू बाबांशी. अगं पण तो कार्तिक असा का वागला, का आला नाही तो? बरं वेळेवर येत नाही तर निदान कळ. अडकला असेल, मी म्हंटल ना, अडकला असेल कुठेतरी. पण बाबांनी त्याला विलनच करून टाकलंय. माझ्या बाबतीत नेहमीच असं होतं या घरामध्ये. तू काय बोल. दीदी अगं ताई असं का बोलतीयस? मला सांग, ह्यात बाबांची काय चूक आहे? तुला माहितीये ना त्यांना वक्तशीरपणा आवडतो. दीपू प्लीज हा, लेक्चर नको दिवस. तू जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा तुला समजेल. तेव्हा बघू ना आपण बाबांची किती तत्व पाळतेस तू. ताई व काय बोलतेस आणि कुठला विषय कुठे नेतेस? बरोबर बोलतीये मी दीपू. प्रेमात किती त्रास होतो हे कळायला ना प्रेमात पडावं लागतं. हे बघ ताई, तू ना इथे चिडचिड करण्यापेक्षा त्या कार्तिकशी बोल, त्याला समजा. दीपू कुणी काय करायचं हे नेहमी तू का सांगतेस ग आजीबाई सारखी? तुला का नेहमी मोठेपणा पाहिजे असतो? तू बघ ना तुझं तू काय करायचंय ते. हा चालू जास्त बोलतेस हा. दीदी दीपू तुझ्या भल्याच सांगते ना, तरी तुझी प्लीज. तुझं लग्न होतंय ना तुला आवडलेल्या मुलाशी, म्हणून तू हे सगळं बोलतीयस. तू जाशील ग 2 दिवसात लग्न करून. मग मलाच इथे सहन करायचंय बाबांना आणि या दीपूला. तू काय बोल. दीदी शांत हो. तिला सांगू शांत हो. तुला माहिती ना ती रागत असल्यावर काहीही बोलते. तू शांत हो, त्रास करून नको. मी बोलते तिच्याशी. हे बघ ताई, प्लीज शांत हो. आपण बोलू बाबा. बरं ठीक आहे, आम्ही बोलू बाबांशी. मला फक्त इतकंच म्हणायचंय की तू एकदा कार्तिकशी बोल, त्याला समजा. येते मी निघते ना, तर उशीर होईल. तू नीट जाग. गुड मॉर्निंग. तू जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा तुला समजेल.
गुड मॉर्निंग. मॅडम 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 मला सांगा, 3 गुडघे असलेल्या मुलाचं नाव काय असेल? मला नाही माहित. नितीन. नितीन. सोपं. मॅडम 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 अजून एक. मला सांगा, 9 गुडघे असलेल्या मुलाचं नाव काय असेल? सत्तू सर, मला खरंच माहित नाही. सोपं आहे. नितीन 6 नी. 6 नी. सोपं आहे. मॅडम 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 शेवटचा प्रश्न, प्लीज प्लीज प्लीज. मला सांगा, 109 गुडघे असलेल्या नितीन साहनीच्या बायकोचं नाव काय असेल? सोपं आहे. 100 नितीन साहनी. 100 म्हणजे 100. इंद्रा, मॅडम इतके सिरियस काय आहेत? तेच तर कळत नाही ना सत्तू. हा मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? यार सत्तू, मॅडमचं हसू कुठे गायब झालंय आज? निघूया. चला. नाही आलास ना तू कार्तिक, तर कधीच येऊ नकोस. माझा जीव गेला तरी येऊ नकोस कार्तिक. सॉरी सानू. अगं बेकार अडकलो होतो मी. मेजर घोळ झाला इथे. काय झालं? मी तुला फोनवरती नाही सांगू शकत. फक्त एवढंच सांगू शकतो की आत्ता मी माझ्या घरच्यांसमोर तुला इंट्रोड्यूस नाही करू शकत. म्हणजे मी एकटीने भोगायचं, मी एकटीने प्रयत्न करायचे आणि तू काहीच करणार नाहीयेस कार्तिक. त्यापेक्षा सोडून दे ना मला. तोड हे नातं. वेडीयस का तू सानू? हा कार्तिक जीव देईल पण तुला सोडणार नाही. हा प्रॉब्लेम आहे म्हणून तर मी घरी येत नाहीये ना. मला कळत नाहीये कार्तिक, तुला काय म्हणायचंय? ऐक, मी सगळा विचार केलेला आहे, पण तुझा माझ्यावर आणि आपल्या प्रेमावर विश्वास आहे ना? हा, तर ऐक, आपण पळून जाऊया. काय? तू हॉटेल अजंतामध्ये ये, मी तिथेच आहे. आपण पळून जाऊ तिथून. कार्तिक काही काय बोलतोय? आपल्याला लग्न करायचंय ना. मग सानू, आपल्याकडे पर्याय नाहीये. तू इकडे ये आणि येताना थोडेसे पैसे घेऊन ये. अरे कार्तिक. सानू, माझ्यावरती विश्वास आहे ना? मग इकडे ये. लव यू सानू. मी तुला फोन करतो, मग तेव्हा इकडे ये. ओके कार्तिक. बाय. बाय. सानिका, या घरात तुला कधीच कोणी समजून घेणार नाही, पण कार्तिक सोबत तुला तुझं स्वतःचं एक जग उभं करता येईल.